सर्वत्र ज्येष्ठ गौरींचं आगमन झालं आहे। आज मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या गावी अंतरवाली सरडी येथे कार्यकर्ते पप्पू तारक यांच्या घरी जे आहे ते गौरी पूजन केलं, आरती केली, दर्शन घेतलं आहे आणि जे आहे ते प्रार्थना केली। आता आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। आता काय सांगाल? आता आपण आरती केली, दर्शन घेतले, काय प्रार्थना केली? आज मातेचं दर्शन घेतलं आहे, पूजा केली, त्यांचा बळ आशीर्वाद घेतला आहे आणि पूजा केल्याच्या नंतर एक बळ शक्ती मिळते, एक ऊर्जा मिळते आणि त्यांच्याकडं साकडं घातलं आज की शेतकरी प्रचंड अडचणीत। शेतकऱ्यांना सरकारनं भरपूर मदत करावी, सरकारला सद्बुद्धी द्यावी। त्याचबरोबर गोरगरिबांच्या फायद्यासाठी मराठ्यांचा लढा सुरू आहे आरक्षणाचा। त्या लढ्यात फूट न पाडण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी, फडणवीस साहेबांनासुद्धा आईने द्यावी की खूप सरकारी आंदोलनं खूप सुरू झालेत पक्षाच्या आणि नेत्याच्या फायद्यासाठी। आणि आमचा संघर्ष आणि आमचा लढा हा गोरगरिबांच्या फायद्यासाठी आहे, गोरगरिबांच्या लेकीसाठी आहे, लेकासाठी। गोरगरिबी कष्टकरी शेतकऱ्यांचे लेकरं अधिकारी व्हावेत, ते मोठे व्हावेत म्हणून। आणि सरकारी पक्षाचे आंदोलनं सुरू आहेत, त्यांचे आंदोलनं, त्यांचा नेता आणि पक्ष खुर्चीवर बसावं यासाठी। हा फरक त्यांनी करू नये आणि गोरगरीब जनतेच्या विरोधात आंदोलन उभा करून, फडणवीस साहेबांनी उभा करायला लावून गोरगरिबात फूट पाडून एक बलाढ्य पैशावाली संपत्तीवाली शक्ती गरीब मराठ्यांच्या विरोधात फडणवीस साहेबांनी उभा केली। त्यांना सद्बुद्धी द्या की गरिबांच्या विरोधात जाऊ नका, असं आईच्या चरणी साकडं घातलं आहे फडणवीस साहेबांना। त्यांनी गरिबांच्या विरोधात जाऊ नये म्हणून नसता येणारा वेळ त्यांना धडा शिकवणार आहे, जर आता त्यांच्या बुद्धीत बदल नाही झाला तर। तुम्ही आता उपोषण स्थळाची पाहणी केली, छत्रपती शिवरायांना अभिवादन केले, 17 तारखेला उपोषणाला बसणार आहेत? हो, 16 तारखेला रात्री 12-1 वाजताच बसणार आहे, कारण मुक्तीसंग्राम दिन आहे त्या दिवशी आणि या गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, अन्यायातून मुक्त झाला पाहिजे। हे सरकार खूप डोक्यात खूप हवा गेली यांच्या, खूप सत्तेची पैशाची खूप हवा शिरली, खूप मस्ती डोक्यात शिरली त्यांच्या। गरिबांना मुक्ती मिळावी अन्यायापासून, कारण तोडगा काढण्याऐवजी एकमेकावर ढकलाढकली सुरू आहे, एकमेकांविषयी द्वेष आहे, सरकारला मराठ्यांविषयी फडणवीसांना खूप द्वेष आहे। त्यामुळं गरिबावर खूप अन्याय व्हायला लागला आहे, गरीब कोंडीत पकडलेला आहे फडणवीस साहेबांनी, अडचणीत आणला आहे मराठा गरीब। म्हणून हे अन्यायापासून मुक्ती मिळाली पाहिजे आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे। यासाठी 17 तारखेपासून म्हणजे मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी 16 तारखेला संध्याकाळीच आम्ही आमरण उपोषणाला कठोरपणानं बसणार आहेत, कारण मराठ्यात प्रचंड खतखते आता फडणवीसांविषयी। फडणवीस ही फक्त द्वेष आणि द्वेषानं भरलेत आणि इतके पैसा आणि इतका सत्तेचा मस्ती डोक्यात चढली त्यांच्या लोकांच्यासुद्धा, फक्त काही जणांच्या, गरिबांचे फक्त मुर्दे पाडायला निघाले। पण गरीब सगळे त्यांच्याकडचे सुद्धा आता एका बाजूनं झालेत। यांना आत्तापर्यंत सुचलं नाही असं गरिबांना वाटतं। यांना जशी मागणी करायला गोड वाटतं आता, सत्ता आणि नेता टिकावा म्हणून, पक्ष टिकावा म्हणून जे आता यांची घालमेल झाली, जे आता यांना झोपा येत नाहीत, करमत नाही, असे उताळे झालेत, पैशाचे उधळण करायला लागलेत, आंदोलन उभा करून खूप सरकारी आंदोलन उभा केलेत आता राज्यात, खूप सरकारी, सगळेचे सगळे आंदोलन आता सरकारी आहेत आणि मराठ्यांच्या विरोधात ही सरकारी पैसा वापरायला सुरुवात केली फडणवीसांनी। त्यामुळं प्रचंड खतखते आता गोरगरिबात की यांना सत्ता तोडगा काढण्यासाठी नाही, तर गोरगरिबावर अन्याय करण्यासाठी सत्तेचा वापर करायला लागलेत। हे आता शहाणे झालेत, कारण जे सरकारी आंदोलन उभं राहिलेत तिथं जाणारे लोक कोण आहेत? सत्ताधाऱ्यातल्या तिघाचे पण आहेत। आतून यांनी असं काही सेटिंग केली की काय असा आता संशय यायला लागला आहे। पण मराठा हटत नाही, गरीब जाऊ दे। आता हे आमदार, खासदार, मंत्री हे पहिल्यापासूनच मराठ्यांच्या विरोधात आताही जाणार आहेत, पण गरीब एका बाजूने आता सगळ्या पक्षाचे। शेवटचा प्रश्न, मराठा आरक्षणासाठी हे शेवटचं उपोषण असेल का? देवाला माहीत शेवटचं होतं आहे का आणखीन होतं आहे, परंतु आता फाईट मात्र जमून होणार आहे। देवेंद्र फडणवीसांनी जो उन्माद चाललेला आहे, जे झुंज लावली मराठ्यांच्या जातीत, ओबीसीत आणि मराठ्यात पण, हे आता लोकाला सहन होत नाही आहे, त्यांचा अन्याय सहन होत नाही। त्याच्यामुळं
आम्हाला तर शांतता पाहिजे म्हणूनच लोकशाहीच्या मार्गाने आम्ही शांततेत आमरण उपोषण धरलं आहे. पण लोक आता जी मस्ती त्यांच्या डोक्यात जी सत्तेची हवा घुसली, जी मस्ती झाली ती आता पुरी उतरणार. 24ला लोक यांना ठेवत नाहीत. आता नसता प्रामाणिकपणानं देवीच्या आज आरती झाली, प्रामाणिकपणानं सांगतो त्यांनी तोडगा काढावा. काही देणं घेणं नाही आम्हाला महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं, काहीच देणं घेणं नाही. आमच्या मागण्याचा तोडगा काढावा. नसता सुट्टी मात्र ह्यावेळेस तुमच्या पक्षातला मराठासुद्धा तुम्हाला देत नाही. आता तुम्ही बोटावर मोजणे इतकेच राहणार आहेत आणि लईच तुम्ही दडपण आणलं कामं दिल्यामुळं, जेलला टाकेन अमकं करीन तमकं करीन, तर ते 100-50 जणं तुमच्याकडून राहणार आहेत. पण मतदानाच्या दिवशी तुमचा कार्यक्रमच करणार आहेत. आणि जे विकास केला म्हणतायत 1000 कोटी, 2000 कोटी, 500 कोटी, 4000 कोटी दिले, उपकार नाही केला ते जनतेवर. जनतेने निवडून दिलं आहे तुम्हाला, उपकार नाही केला तुम्ही ते विकास केला. तर आमच्या समाजासाठी काय, आमच्या गोरगरिबांसाठी काय, ते झालं सामुदायिक. तुम्ही आणले असते निधी, सामुदायिक कामं केले असते, त्यातून तुम्ही पैसे कमविले असते. मग बलाढ्य कसं काय झाले तुम्ही एवढे? तुम्हाला तर खायला भाकरी नव्हते. पण माझ्या समाजाचं काय? त्याच्यासाठी आता आम्हाला आमचे सुधारायचे बघायचे. तुमचे गेले परदेशात, आमचे बघायचे सुधारायचे. त्यामुळे कोणत्याच पक्षात नुसते दिसण्यापुरते लोक राहणार आहेत. यांचे दहशत आहे, पैसा आहे, सत्ता आहे, ह्या तिन्हीच्या भीतीपोटी एखादीच लोक राहते नाही त्यांच्याकडं. पण वेळेला कामच करणार आहेत. आणि शक्यतो किती पैसा आणि किती सत्ता असली आणि किती दादागिरी असली, मराठी नाही ऐकत त्यांचा हात. आश्चर्य म्हणजे तुझा दादा तू आहे घरचा हात. आमच्या पोरायचं आम्हाला बघायचं, तू आहे पोराचं आणि तू आहे पक्षाचं नेत्याचं बघायला लागलास. त्याच्यासाठी सरकारी आंदोलन उभा केले, सरकार वाचवायसाठी. आणि आम्ही मराठा वाचवायसाठी आंदोलन करायला होतं आणि ते सरकार वाचवायसाठी आंदोलन करायले. म्हणून मराठीही भेट नाहीत आता कोणत्या नेत्याला आणि पेत्याला. बस म्हणते तुझं बस झालं, आता तुला आम्ही खूप मोठं केलं, मराठ्यानेच मोठं केलं आहे, बस मोठं केलं. आता तू आमच्याच पोरावर उलट आला, आमचे उपकार फेडले तू. त्यामुळे काय गरज नाही तुझ्या बाजून राहायची. आणि तो काही करू शकत नाही. मराठ्या भेद बी नाहीत आता. उघड ठराविक थोडेफार आहेत जे त्यांचं खात असतील, ती जातवान मराठा नाही राहत त्यांच्याकडून आता. निश्चित हे होते मनोज जरांगे पाटील, ज्यांनी गौरीचं पूजन केले आणि प्रार्थना केली की सरकारला सद्बुद्धी द्यावी, विशेष करून देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी द्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.